2 दिवसापूर्वी कल्याण आणि दादर येथे एक स्कॅम उघडकीस आला. या स्कॅमच्या मागे जबाबदारी कोणाची हा प्रश्न बरेच जण विचारतात आणि त्याची जबाबदारी शोधत बसतात. पण मला तरी असं वाटतंय का इतरही काही घटक जबाबदार असतील, पण सर्वात महत्वाचा जो घटक जबाबदार आहे तो म्हणजे गुंतवणूकदारांचा अज्ञान. मुळात एखादी संस्था किंवा कंपनी आपल्याला दर आठवड्याला 11% व्याज देते आणि हे ऐकून जर आपण गुंतवणूक करत असेल तर आपली फसवणूक होणार हे नक्कीच. याला कारण असं आहे तर जसं वाळवंटात पाणी दुर्मिळ असतं तसंच ह्या जगामध्ये पैशाची दुर्मिळता खूप आहे. असो, तुम्ही फसवणूक तुमची टाळण्यासाठी तुम्ही काय लक्षात घेतलं पाहिजे? सरकारने जनतेचे पैसे सुरक्षित राहावेत किंवा आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी काही नियंत्रक संस्था नेमलेल्या आहेत. उदाहरणादाखल बँकिंग क्षेत्रात RBI सारखी गव्हर्नमेंटची संस्था नियंत्रक म्हणून काम करते, तर शेअर मार्केट किंवा सिक्युरिटीज मार्केट वरती सेबी नियंत्रण ठेवते. इन्शुरन्स वरती IRDAI ही संस्था नियंत्रण ठेवते. तसेच पेन्शन या स्कीम वरती PFRDA ही संस्था नियंत्रण ठेवते. अशाच ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करावी हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर मला दिलेल्या नंबरवरती इन्फॉर्मेशन असं टाईप करा. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.